नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत सुंटवडा, दत्त जयंती स्पेशल. दत्त जयंती म्हणजे दत्तगुरूंचा जन्मदिवस. महाराष्ट्रात आणि देशात ठिकठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. तर प्रत्येक सण ऋतू यानुसार आपल्या आहारातही बदल होतो. उन्हाळ्यात गुढीपाडव्याला आपण कडुलिंब खातो, संक्रांतीला तीळ खातो. त्याचप्रमाणे दत्त जयंतीला आवर्जून सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी आपण दत्तांच्या मंदिरात गेलो तर आपल्याला आवर्जून हा प्रसाद दिला जातो. आता सुंठवडाच का असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडू शकतो. तर थंडीच्या दिवसात होणारे कफासारखे आजार दूर व्हावेत, शरीरातील उष्णता टिकून राहावी यासाठी सुंठवडा अतिशय फायदेशीर आहे. पाहुयात सुंठवडा कसा बनवायचा. तर एक वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे खिसून, आणि याच्यामध्ये मी आता खारीक पावडर घेतलेले मोठे 2 चमचे. आता हे मी तीळ आणि खसखस घेतलेली 1 चमचा, वेलची पावडर घेतलेले 1 चमचा, खडीसाखर घेतलेले मोठे 2 खडे. तुमच्याकडे बारीक खडीसाखर असेल तर तुम्ही त्याचा पण वापर करू शकता. आता मी सुंठ पावडर घेतलेली, तर ही पावडर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. सुंठ तर मोठा 1 चमचा घेतलेले. तर काजू घेतलेले 10 ते 12. आता ह्याच्यामध्ये मी 7 ते 8 बदाम आणि 4 ते 5 पिस्ते घेतलेले आहेत. आता हे पिस्ते आणि बदाम घेतलेले आहेत. तर आता खारीक तुम्ही सुकी घेऊन सुद्धा बारीक करू शकता. आता 1 चमचा मी ही बारीक साखर पावडर घेतलेली आहे. तर आता एक तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी हे सुकं खोबरं परतून घेणार आहे. छान असं भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवरती भाजायचं आहे आणि हे पटकन भाजलं जातं. तर छान सोनेरी रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही तसंच खिसून टाकू शकता, पण भाजल्यामुळे एक छान असा वेगळा स्वाद येतो. तर आता हे भाजून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आता हे आपण खसखस आणि तीळ भाजून घ्यायचे. अगदी 1 मिनिट भाजून घ्यायचे, जास्त वेळ नाही लागत याला. तर आता हे आपलं भाजून झालेलं आहे, बघू शकताय. आता हे आपण काढून घेऊयात. आता यामध्येच आपण हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचेत सगळेच. बदाम, काजू आणि पिस्ते हलकेसे भाजून घ्यायचेत. 1 मिनिट हे परतून घ्यायचे. तर आता आपले हे ड्रायफ्रूट पण भाजून झालेले आहेत. आता हे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरती. तर हे थंड झालेलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त ड्रायफ्रूट आणि तीळ आणि खसखस एवढंच बारीक करून घ्यायचं आपण पहिला. आता हे थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. तोपर्यंत मी खडीसाखर ही मिक्सरमध्ये एकदम होत नाही, त्यामुळे थोडीशी खलबत्त्यामध्ये मी बारीक करून घेतलेली आहे. तर आता ही या ड्रायफ्रूटमध्येच आपण परत घालून हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आहे. चालू बंद अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं आहे. जास्त सॉफ्ट पण पावडर नाही बनवायची, थोडीशी मोठीच ठेवली तरी चालेल. तर आता आपली ही पावडर तयार झालेली आहे, बघू शकताय. आता ही खारीक पावडर घ्यायची, ह्याच्यामध्येच मिक्स करायचं. आता सुंठ मिक्स करायची, सुंठ पावडर जी बनवून घेतलेली आहे ती. तसंच वेलची पावडर सुद्धा घालायची ह्याच्यामध्येच. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. अशा पद्धतीने हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे सुकं खोबरं थोडंसं हातावरती चुरून घेऊयात आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी 1 सेकंद असं बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं आहे, मोठंच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकताय.
अशा पद्धतीने। तर आता हे खोबरं सुद्धा आपण याच्यामध्ये काढून घ्यायचंय। तर हे सगळं एकजीव करून घेऊयात। आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण बारीक साखर पावडर जी घेतली होती ती घालून घ्यायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही याच्यामध्ये बडीशेप पण वापरू शकता भाजून। आता आपला हा सुंठवडा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। तर हा सुंठवडा तयार झालेला आहे, अगदी झटपट होतो आणि हा दत्त जयंतीला स्पेशल नैवेद्य म्हणून दाखवला जातो। तर तुम्ही हा सुंठवडा नक्की बनवा। धन्यवाद।